छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेत असताना या चौथ्या भागामध्ये शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वाची घटना सुरतेची लूट या घटनेवर आपण आता प्रकाश टाकणार आहोत. पुण्यात लाल महालात शिरून शाहिस्तेखानावर शिवाजी महाराजांनी हल्ला चढवल्यामुळे त्या अद्भुत कृत्याचा बोलबाला सर्व देशभर झाला. मोगल सेनानींची बेआबरू म्हणजेच मोगल बादशाची बेइज्जत अशी बेइज्जत करून मोगलांसह सर्व शत्रू दिग्मुख झाले असता महाराज आपल्या फौजा घेऊन दक्षिण कोकणात उतरले आणि त्यांनी सावंतवाडीच्या लखम सावंताकडील कुडाळचा प्रदेश जिंकून घेतला. मे 1663. त्यानंतर ते राजगडास परतले. शाहिस्तेखान औरंगाबादेस निघून गेल्यावर महाराजांवरील स्वारी चालवण्याची कामगिरी राजा जसवंत सिंगाकडे आली होती. त्याने मोगली लष्करासह नोव्हेंबर 1663 मध्ये सिंहगडास वेढा घातला होता. वेढा चालू होता आणि गड हाती येण्याची चिन्ह दिसत नव्हती. एवढ्यात सर्व देशाला आणखी धक्का महाराजांनी दिला. मोगल साम्राज्यातील अतिशय सधन शहर सुरत त्यांनी सतत 4 दिवस लुटून अगणित संपत्ती आपल्या राज्यात नेली. शाहिस्तेखानावरील हल्ल्यानंतर अवघ्या 9 महिन्यात महाराजांनी हा पराक्रम औरंगजेब बादशाहस दाखविला. मोगली फौजा महाराजांच्या राज्यात धुमाकूळ घालत होत्या. खेडी व परगणे बेचिराग करत होत्या. प्रजेच्या कत्तली करत होत्या. प्रजेला नागवत होत्या. मोगल मराठे यांचे सरळ सरळ युद्ध चालू होते. शाहिस्तेखानावरील हल्ला हा जसा युद्धाचा एक भाग होता तसा सुरतेवरील हल्ला ही युद्धाचाच एक भाग होता. सुरतेवर हल्ला करून ते शहर लुटून घेऊन महाराजांना मोगल बादशाहवर सूड उगवायचा होता. इंग्रजांनीही या हेतूला दुजोरा दिला आहे. ते म्हणतात शहराचा बराच भाग जाळून टाकलेला आहे, कारण लूट मिळवणे हा शिवाजी महाराजांचा प्रमुख उद्देश नसून औरंगजेबाचा सूड घेणे हा त्यांचा खरा उद्देश आहे. शाहिस्तेखानाच्या स्वारीने मोगल बादशाहने महाराजांवर युद्ध लादले होते. महाराजांना मुघलांशी युद्ध करण्याची हौस नव्हती. सतत 4 वर्ष युद्ध खेळल्यामुळे लाखो हुनांचा खर्च नव्याने स्थापन झालेल्या मराठी राज्यास आला होता. हा युद्धाचा खर्च मोगल बादशाहने दिला पाहिजे असे महाराजांचे म्हणणे होते. परंतु बादशाह काय दिल्लीहून महाराजांसाठी खजिना पाठवून देणार नव्हता. महाराजांनी असा खजिना मिळवण्याचा मार्ग शोधून काढायला हवा होता. हा मार्ग म्हणजे शत्रूच्या प्रदेशाची लूट करणे हा होय. शत्रूच्या प्रदेशातून खंडणी वसूल करून फौजांचा खर्च परस्पर भागवणे हा त्यामागचा हेतू होता. सुरत म्हणजे मोगल साम्राज्यातील पश्चिम किनाऱ्यावरील सर्वात श्रीमंत व सधन शहर होते. पश्चिमेकडील अरब देशांशी व युरोपियन देशांशी हिंदुस्थानचा व्यापार बहुतेक याच बंदरावरून चाले. दरवर्षी हजारो भाविक मुसलमान याच बंदरातून मक्केच्या यात्रेत जात व येत. मक्केकडे जाणाऱ्या मार्गावरील महाद्वार असे मुसलमान लोक सुरतेला समजत. या बंदराची जकात म्हणून मोगलांना 12 लाख रुपये दरवर्षी मिळत. यावरून तेथे चालणाऱ्या व्यापाराची कल्पना येऊ शकते. आज मुंबईस जे आंतरराष्ट्रीय महत्त्व आहे ते पूर्वी सुरतेस होतं. स्वाभाविक अनेक गर्भश्रीमंत व्यापारी तिथे वास्तव्य करून होते. त्यापैकी 2-3 व्यापारी तर सर्व जगातील श्रीमंत गृहस्थ होते असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. मुल्ला अब्दुल जाफर या व्यापाऱ्याची तर मौल्यवान वस्तूंनी खच्चून भरलेली 9 मोठी जहाजे होती. अशा व्यापाऱ्याची कोट्यावधी रुपयाची मालमत्ता सुरतेत पडून होती. स्वाभाविकच लुटीसाठी महाराजांनी या शहराची निवड केली. लुटीसाठी सुरतेची निवड करण्याचे आणखीन एक कारण होते. ते म्हणजे सुरत जितके श्रीमंत शहर असूनही त्या शहरास भक्कम तटबंदी नव्हती. खंदक होते, परंतु ते मातीने भरून गेलेले होते. महाराजांच्या सैन्याला सुरतेत सहज प्रवेश करता येणार होता. विशेष म्हणजे या सुरतेचा कारभार पाहणारा व संरक्षण करणारा इनायत खान नावाचा जो अधिकारी होता तो लाचखाऊ व भित्रा होता. सुरतेच्या संरक्षणासाठी 500 फौज ठेवावी अशी व्यवस्था असताना त्याने तशी काहीच व्यवस्था राखली नव्हती. मात्र त्या फौजेचा पगार तो स्वतः खिशात घालत होता. या सर्व गोष्टी महाराजांना अनुकूल वाटल्यावरून शिवाजी महाराजांनी सुरतेवर मोहीम काढली. सुरतेवर हल्ला करून संपत्ती लुटून आणण्याचा जसा महाराजांचा हेतू होता तसा औरंगजेब बादशाची प्रतिष्ठा धुळीला मिळवण्याचाही हेतू होता. सुरत शहर म्हणजे मोगल साम्राज्याचं नाक होतं आणि तेच कापलं गेलं तर सर्व जगात आपली कीर्ती होईल याचा महाराजांना पूर्ण कल्पना होती.
शाहिस्तेखानाने पुणे घेऊन महाराजांच्या लाल महालात 3 वर्ष मुक्काम टाकून महाराजांच्या अस्मितेला धक्का दिला होता. आता सुरत लुटून महाराज बादशहाच्या अस्मितेला धक्का देऊ इच्छित होते. सिद्दी जोहरच्या वेढ्यात इंग्रजांनी आदिलशाही फौजेस दारुगोळा पुरविला होता. पुढे महाराजांनी राजापूरवर हल्ला केला. तेव्हाही इंग्रज उद्दामपणे वागले. पोर्तुगीजांची महाराजांकडे बघण्याचा दृष्टिकोन असाच होता. इंग्रज, डच, फ्रेंच इत्यादी अनेक युरोपियन व्यापाऱ्यांच्या मुख्य वखारी सुरतेतच होत्या. सुरतेच्या स्वारीने या वखारवाल्यांना चांगलीच दहशत बसणार होती. शिवाजी म्हणजे एक लेचीपेची सत्ता नसून तिची गंभीरपणे दखल घेतली पाहिजे व स्थानिक मुसलमान अधिकाऱ्यांच्या चिथावणीने आपण त्यांच्याशी मुगरूरपणे वागता कामा नये हा धडा युरोपियन लोकांना या मोहिमेतून मिळणार होता. महाराजांनी प्रत्येक योजना, प्रत्येक मोहीम ही पूर्वनियोजनाने व सर्व दृष्टीने विचार करून ठरवलेली असते. सुरतेच्या मोहिमेची तयारी महाराज 1 वर्ष अगोदर करत होते. गेले वर्षभर बहिर्जी नाईक या हेर खात्याच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली महाराजांचे अनेक हेर सुरतेचे संरक्षण व्यवस्था, सुरतेची संपत्ती, सुरतेतील व्यापारी व त्या इत्यादी खडानखडा माहिती जमवत होते. तसेच स्वारीचा मार्ग कोणता असावा याबद्दल खात्रीची माहिती पाठवत होते. तसेच बुऱ्हाणपूरपासून सुरतेकडे जाणारा राज्यमार्ग महाराजांना उपयोगी नव्हता. त्याकरिता आडमार्गाने व जलद पोहोचण्याचा मार्ग आखणे जरुरीचे होते. त्या दृष्टीने दंडराजापुरी, पेन व नाशिक या ठिकाणी फौजांचे तळ उभारले गेले होते. महाराजांना मार्गात या फौजा येऊन मिळाल्या होत्या. एवढी सर्व तयारी झाल्यावर आपण दक्षिणेकडे स्वारीवर जाणार अशी हुल महाराजांनी उठवली आणि शत्रूला न कळत आपल्या घोडदळासहित राजगडावरून सुरतेवरील स्वारीस प्रयाण केले. सेनापती नेताजी पालकर सोबत होतेच. विशेष म्हणजे सिंहगडाला वेढा घालून बसलेल्या मोगल सैन्याला महाराज आपल्या अवघ्या 6 मैल अंतरावरून सुरतेकडे केव्हा गेले हे समजले सुद्धा नाही. इतक्या महाराजांच्या हालचाली गुप्त व जलद होत्या. महाराज नाशिककडे पुढे सुरतेस गेले. नाशिक मुक्कामी त्यांनी जाहीर करून टाकले होते की आपण औरंगाबादेकडे निघालो आहोत. 1 जानेवारी 1664 रोजी त्यांनी फौजेसह नाशिक सोडून उत्तरेस कूच केली व 5 जानेवारी रोजी ते सुरतेपासून अवघ्या 28 मैलावर असणाऱ्या गणदेवी या ठिकाणी आले. महाराजांच्या फौजेंचा प्रवास रात्री होत असे. दिवसा एखाद्या दाट झाडीत त्यांचे लष्कर विश्रांती घेई. त्यामुळे शत्रूच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात न येता त्यांचे लष्कर निर्धोक कूच करू शकले. गणदेवीस आल्यावर मात्र मराठ्यांचा राजा आपल्या 10,000 फौजनीशी सुरतेच्या इतक्या जवळ आल्याचे सुरतेच्या सुभेदारास व नागरिकांस कळाले. तरी अनेकांना ते खरे वाटले नाही. इनायत खान मात्र हादरून गेला, कारण शिवाजी सारख्या महाहुन्नरी व पराक्रमी माणसापुढे त्याचा टिकाव कसा लागणार. सुरतेसारख्या लांबच्या प्रदेशात कोण शत्रू येणार असा विचार करून इनायत खानाने सुरतेच्या संरक्षणाची काहीच व्यवस्था केलेली नव्हती. तेव्हा आता त्याने इंग्रज, डच इत्यादी वखारवाल्यांना दारुगोळा व सैनिक देण्याची विनंती केली. ॲपकॅरे हा प्रवासी म्हणतो, ज्याच्यावर या नगराच्या संरक्षणाचा व तेथे व्यापारासाठी आलेल्या लोकांच्या संरक्षणाचा खरा भार, त्याने परकीय लोकांजवळ आपल्या संरक्षणासाठी मदत मागावी हे आश्चर्यकारक नाही काय. महाराजांची अपेक्षा अशी होती की सुरतकरांनी आपणास फार नाही पण 50 लाखाची खंडणी द्यावी. गणदेवीस असतानाच त्यांनी आपले वृत्त इनायत खान व सुरतेमधील प्रमुख व्यापारी हाजी सय्यद बेग, हाजी कासिम इत्यादींकडे पाठवून दिले होते. त्यांच्याबरोबर निरोप असा होता की उद्या आम्ही सुरतेस येत आहोत. त्यावेळी तुम्ही आम्हास भेटावे आणि आम्ही मागितलेली रक्कम आमच्या स्वाधीन करावी. अन्यथा आम्ही सुरत जाळून लुटून बेचिराग करू. त्याची सर्व जबाबदारी तुमची राहील. इनायत खानाला निरोप मिळताच त्याने आपले उर्मट मजकूर असलेले पत्र देऊन आपला दूत महाराजांकडे रवाना केला. महाराजांनी त्या दूतास कैद करून सुरतेकडे वेगाने कूच केली. रात्री सुरतेस बातमी आली की मराठे सुरतेपासून फक्त 9 मैलावर छावणीत आहेत. दुसऱ्या दिवशी दिनांक 6 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता महाराज सुरतेच्या बाहेर एका बागेत उतरले. सुरत शहराचा परिसर 4 मैलाचा होता. एकंदर लोकसंख्या 2 लाखाच्या जवळपास होती. ॲबेकॅरे म्हणतो, सुरतेस खरी वस्ती व्यापारी लोकांची होती.
त्यांना युद्धकलेची कोणतेही ज्ञान नव्हते. आपल्या खर्चाने संरक्षणासाठी काही करण्याची कल्पनाही या व्यापाऱ्यांच्या मनात शिवत नव्हती. अशा लोकांमध्ये शिवाजी महाराजांच्या स्वारीची वार्ता समजताच मोठी घबराट पसरली, मोठी पळापळ सुरू झाली. अशा वेळी इनायत खानाने सुरतेच्या संरक्षणासाठी लढाई द्यायला हवी होती, पण तो आपल्या लोकांसह सुरतेजवळ किल्ल्यात जाऊन लपून बसला. व्यापाऱ्यांनी व श्रीमंत मंडळींनी खानास पैसे चारून किल्ल्यामध्ये प्रवेश मिळवला. इंग्रज व डचांनी मात्र आपल्या वखारींच्या संरक्षणाची चांगली व्यवस्था केली. ते वखारी सोडून पळून जाऊन बंदरातील आपल्या जहाजावर आश्रय घेऊ शकले असते, परंतु त्यांनी तसे न करता मिळतील त्या तोफा, दारुगोळा व सैनिक या सामग्रीनिशी ते शिवाजी महाराजांच्या हल्ल्यांना तोंड द्यावयास तयार झाले. एवढेच नव्हे तर महाराज आले त्या दिवशी सकाळी इंग्रज वखार प्रमुख ऑक्झिडंट याने आपल्या 200 सैनिकांशी सुरतेच्या रस्त्यातून परेड करून सुरतकरांचे नैतिक धैर्य टिकवण्याचा प्रयत्न केला. इंग्रज व डच यांच्या या मानसिक तयारीमुळे इतर युरोपियन व्यापाऱ्यांनाही धीर आला व त्यांनी ती उपाययोजना केली. तथापि महाराज या युरोपियनांच्या वाटेस फारसे गेले नाहीत. त्याचे कारण ते त्यांना घाबरले असे नाही. एकतर त्यांना युरोपियनांना लुटायचे नव्हते, दुसरे असे की युरोपियनांशी झगडा करून आपली माणसे व वेळ खर्ची घालावयास महाराज तयार नव्हते. महाराजांच्या निरोपाप्रमाणे सुरतेच्या कोणीही व्यापारी अथवा अधिकारी त्यांना भेटावयास आला नव्हता. तेव्हा आता सुरत लुटण्या वाचून महाराजांसमोर कोणताच पर्याय राहिला नाही. मग त्यांनी आपल्या सैनिकांना सुरतेत घुसून श्रीमंत लोकांचे वाडे लुटण्याची आज्ञा केली. त्याचबरोबर हजारो सैनिक सहजासहजी शहरात घुसले. यानंतर सतत 4 दिवस त्यांनी ते शहर मन मानेल तसे लुटून घेतले. शेकडो घरात आगी लावण्यात आल्या, शेकडो वाड्यांच्या भिंती व जमिनी खणल्या गेल्या. अनेकांना पकडून संपत्तीच्या शोधासाठी मारहाण करण्यात आली. मराठे सुरत लुटत असताना इनायत खानाने किल्ल्यातून तोफांची मारागिरी सुरू केली, परंतु त्यामुळे मराठ्यांचे फारसे नुकसान न होता शहरातील घरेच नष्ट होऊ लागली. एक इंग्रज पाद्री म्हणतो, गुरुवार व शुक्रवार या 2 दिवशी तर भयंकर आगी लावण्यात आल्या. त्यामुळे रात्र दिवसासारखी प्रखर भासू लागली आणि धुराच्या मोठमोठ्या लोटांमुळे दिवस रात्रीसारखा भासू लागला. डच वखारींजवळ बहरजी बोहरा नावाच्या व्यापाऱ्याचा भला मोठा वाडा होता. त्याच्याजवळ 80 लाखाची मालमत्ता असावी असा अंदाज होता. मराठ्यांनी तो वाडा खणून साफ केला व शेवटी त्यास आग लावून टाकली. या वाड्यातून महाराजांना कित्येक शेर हिरे, माणिके, मोती, सोने इत्यादी लक्षावधी रुपयांची संपत्ती मिळाली. केवळ मोती 28 शेर मिळाले. इंग्रज वखारीजवळ अशा श्रीमंत व्यापाऱ्याच्या हाजी सय्यद बेग याचा प्रचंड वाडा होता. आपली सर्व मालमत्ता जिथल्या तिथे टाकून तो किल्ल्यात पळून गेला होता. त्याच्या वाड्यातून कित्येक लाखाची संपत्ती मराठ्यांनी पैदा केली. दरम्यान सय्यद बेगचे दोस्त इंग्रज मध्ये पडले व त्यांनी मराठ्यांना तो वाडा खणण्यास अटकाव केला. महाराजांना हे समजताच त्यांनी वखारीतील सर्व इंग्रजांना कापून काढण्याची धमकी दिली. तथापि इंग्रजांनी नमते घेतले नाही. ते म्हणाले, या आम्ही तयार आहोत. परंतु महाराजांना प्रकरण वाढवायचे नव्हते. मिळाली लूट पुष्कळ होती आणि अशा निष्कारण वादात त्यांना वेळ दवडायचा नव्हता. दरम्यान गुरुवार तारीख 7 जानेवारी रोजी महाराजांचा खून करण्याचा प्रयत्न इनायत खानाच्या एका हस्तकाने केला. तहाच्या वाटाघाटी करण्याच्या मिशाने तुमचा मालक भागूबाई सारखा खुर्ड्यात लपून बसला आहे. त्याच्या अटी स्वीकारण्यास मी काय त्याच्यासारखा बांगड्या भरल्या नाहीत. त्याबरोबर तो मारेकरी उचलून म्हणाला, आम्ही काही भागूबाई नाही, कोण आहोत हे दाखवतोच, असे म्हणत तो महाराजांवर तलवार घेऊन धावून आला. इतक्यात महाराजांच्या शेजारी नागवी तलवार घेऊन सज्ज असलेल्या अंगरक्षकाने त्या मारेकऱ्याच्या हातात एका क्षणात वरच्यावर उडवला. परंतु मारेकरी इतक्या वेगाने महाराजांच्या अंगावर कोसळला की महाराज व दोघेही खाली पडले. त्याच्या रक्ताच्या शिडकावामुळे खुद्द महाराज मरण पावले अशी भोवतालच्या माणसांची समजूत होऊन सर्व हाहाकार माजला. संतापाच्या भरात सुरतेतून कैद करून आणलेल्या माणसांच्या कत्तली करावयास मराठे निघाले. तेवढ्यात महाराज उठून उभे राहिले व त्यांनी कत्तल थांबवली. तथापि त्यापैकी 4 जणांची डोकी व काहीचे हात त्यांनी कापून टाकण्याची आज्ञा केली.
दहशतीसाठी असे करणे आवश्यक होते. शिवाजी महाराजांचे सैन्य अगदी साधे व सडे होते. तंबू अथवा तोफा त्यांच्याजवळ नव्हत्या. खास महाराज एका झाडाला बांधलेल्या कापडाच्या तुकड्याच्या सावलीत उभे असत. डच व्यापारी आपल्या अहवालात म्हणतात, आमचा एक हेर शहरात फिरून आला. त्याने लुटीची हालहवालत सांगितली. 5-6 जणांच्या टोळ्या करून लुटणे, घरे पाडणे हे मराठ्यांचे काम चालू होते. मोठी घरे सर्व पार नाश झाली. हेर शहराच्या बाहेर शिवाजींच्या छावणीपर्यंत गेला होता. शिवाजींच्या डोक्यावर बिनकानातीचे फक्त एक पाल होते. लोक लूट घेऊन एकसारखे त्यांच्या पुढे ओतीत होते. सोने रुपये बाजूला काढून ठेवून बाकीचे जवळ उभे राहणाऱ्यांना तो लगेच वाटून टाकीत असे. इथिओपियाचा म्हणजेच आफ्रिकेतील देश असलेल्या त्या देशाचा वकील दिल्लीला जात असताना त्याला शिवाजी महाराजांच्या लोकांनी कैद केले. परंतु बादशाला द्यावयाचा नजराना जर आपण शिवाजी महाराजांना दिल्यानंतर आपल्याला सोडून दिला जाईल असं त्याला वाटत होते. त्याने तो नजराना शिवाजी महाराजांना दिला व त्याला सोडण्यात आले. शनिवार दिनांक 9 जानेवारी रोजी महाराजांना बातमी लागली की सुरतेला वाचवण्यासाठी मोगली फौजा वेगाने चाल करून येत आहेत. कापडं, चोपडं, घरातील वस्तू यांचे ढिगारे मराठा छावणीत जमा झाले होते. तथापि महाराजांनी या वस्तू सुरतेतील गोरगरिबांना वाटून टाकल्या व त्वरेने सुरतेहून काढता पाय घेतला. सोने, चांदी, रुपये, हिरे, माणिके, रत्ने यांची प्रचंड लूट त्यांनी आपल्याबरोबर नेली. अगदी वेगाने कूच करून त्यांनी ही प्रचंड लूट रायगडावर आणली. पोर्तुगीजांच्या म्हणण्यानुसार महाराजांनी ही लूट आधी आणून ठेवलेल्या जहाजातून आपल्या राज्यात आणली. सुरतेची लूट प्रत्यक्ष पाहणाऱ्या इव्हर्सन नावाच्या डच व्यापाऱ्याने लिहून ठेवले आहे की शिवाजी मोठी लूट घेऊन गेला. जाताना तो असे म्हणाला की औरंगजेबाच्या सुरतेची सुरत घेण्याचा माझा फैजा पुष्कळ दिवसांचा इरादा होता. तो आता सफल झाला. खानदेशातून मोगल फौजा सुरतेस पोहोचल्या तेव्हा महाराज केव्हाच तिथून निघून गेले होते. त्यांना समोर बेचिराख झालेले शहर पाहावे लागले. या फौजा दिसल्यावर इनायत खान किल्ल्यातून बाहेर पडला. सुरतेच्या नागरिकांनी त्याच्यावर शिवाशापांचं नव्हे तर घाणीचाही वर्षाव केला. इंग्रज इत्यादी व्यापाऱ्यांनी महाराजांच्या स्वारीत असामान्य धाडस दाखवल्याबद्दल बादशाने त्यांना 1 वर्षाची जकात माफ केली व त्यांचा गौरव केला. बादशाही मुलखात दूरवर असणाऱ्या जणू काय साम्राज्याचे आर्थिक नाक असणाऱ्या सुरत या शहराची लूट करून महाराजांनी मोगल बादशाची बेइज्जत केली. महाराजांनी केवळ बादशाच्या शाहिस्ता खान या बड्या सरदाराचीच फटफजिती केली असे नाही, तर त्या धक्क्यातून बादशाह सावरतो न सावरतो तोच सुरतेच्या लुटीचा त्यास आणखीन एक धक्का दिला. मोगल बादशाची अशी बेइज्जत पूर्वी कोणी केली नव्हती. महाराजांनी सुरतेहून जाताना म्हटले होते की बादशाहच्या सुरतेची बेसुरत करण्याची फार दिवसांची माझी इच्छा होती. ती सफल झाली. पश्चिम किनाऱ्यावरील अत्यंत सधन असे हे शहर, परंतु त्या शहराची राखरांगोळी झाली. सुरतेच्या व्यापाऱ्याला जबरदस्त धक्का बसला. त्या काळचे ते मुंबई, कलकत्ता यासारखे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे केंद्र होते. तिथून अरबी देश, आफ्रिकन देश, युरोपियन देश, चीन इत्यादी प्रदेशांतील व्यापार चालू असे. आता या व्यापाराचा ऱ्हास म्हणजे मोगल साम्राज्याची आर्थिक हानी होय. ती पुढे होऊ नये म्हणून मोगलांनी आता सुरतेभोवती तटबंदी उभारण्याचे काम सुरू केले. काही काळ युरोपियन व्यापाऱ्यांना जकात माफ केली, तथापि सुरतेला पूर्वीसारखे वैभव प्राप्त झाले नाही. महाराजांच्या सुरतेच्या लुटीचा एक गमतीशीर परिणाम असा झाला की आता इंग्रजांनी सुरतेतील आपल्या व्यापार हलवून तो मुंबईकडे आणण्याचा व मुंबई हेच आपले मुख्य ठाणे करण्याचा निर्णय घेतला. पुढे पुढे तर मुंबई हेच पश्चिम किनाऱ्यावरील महत्त्वाचे बंदर व शहर बनले. परिणामी मुंबई बंदराचा विकास झपाट्याने होऊ लागला. आधुनिक मुंबईचा पाया हा महाराजांच्या सुरतेच्या लुटीमुळे घातला गेला आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. सुरतेच्या लुटीतून महाराजांना प्रचंड संपत्ती प्राप्त झाली. सुमारे 1 कोटी रुपयांची संपत्ती मिळाली. हा आकडा कदाचित त्याहून जास्ती असू शकेल. इतिहासकार रियासतकार सरदेसाई म्हणतात की खुद्द शिवाजी महाराजांना या लुटीची मोजदाद करावयासही वेळ मिळाला नाही.
इतकी ती प्रचंड होती. युरोपियन सुरतेच्या लुटीचा वृत्तांत देताना म्हणतात, शुक्रवारी सकाळी प्रत्येकी 2-2 पिशव्या घेतलेले 3,000 हमाल आले होते. त्या पिशव्यांपैकी काही पिशव्या तरी केवळ मोहरांनी भरलेल्या होत्या. 28 शेर मोठे मोती होते. हिरे माणके पुष्कळच होती. बहरजी बोहरा 80 लाखाचा मालक म्हणून नावाजला होता. त्याच्यात घरात शिवाजीला एवढी संपत्ती मिळाली. अशा अनेक श्रीमंत व्यापाऱ्यांची मालमत्ता महाराजांनी लुटली होती. औरंगजेबाने हे युद्ध आपणावर लादले असल्यामुळे आपणास ते खेळावे लागले आहे, म्हणून त्याचा खर्च औरंगजेबाच्या प्रजेने दिला पाहिजे असे महाराजांचे म्हणणे होते. त्याप्रमाणे त्यांनी सुरत लुटली आणि हा युद्ध खर्च परस्पर वसूल केला. प्रसिद्ध इतिहासकार संशोधक वासी बेंद्रे म्हणतात, या लुटीमुळे मोगल व आदिलशहा यांबरोबर 3 वर्ष चाललेल्या झगड्यात झालेले शिवाजी महाराजांचे नुकसान व खर्च भरून निघालाच, परंतु पुढील 1-2 वर्षाच्या खर्चालाही सहाय्य झालं. शाहिस्ताखानाचा पराभव आणि सुरतेची लूट याचा प्रत्यक्ष परिणाम म्हणजे लवकरच औरंगजेबाने महाराजांवर दरबारातील श्रेष्ठ व महापराक्रमी सरदार मिर्झा राजा जयसिंग याची नेमणूक केली. प्रचंड सैन्य व साधन सामग्री घेऊन शिवाजींची पाळेमुळे खणून काढून त्यास नष्ट करण्याच्या इराद्याने जयसिंग चाल करून आला. जयसिंगाच्या स्वारीच्या रूपाने एक भयंकर संकट महाराजांसमोर उभं राहिले. महाराजांनी आपली सर्व शक्ती व बुद्धी एकवटली व त्यास तोंड देण्याची सिद्धता केली. मोगल सरदार जसवंत सिंग सिंहगडावर वेढा घालून बसला असता महाराज आपल्या 10,000 फौजेनीशी सुरतेवर घसरतात व ती जाळून लुटून बेचिराग करतात. याचा प्रचंड धक्का मोगली साम्राज्याला बसला. ज्या वेगाने ते वेगाने सुरतेस गेले, त्याच वेगाने ते परत रायगडास सुखरूप परत आले. याविषयी श्री सेतू माधवराव पगडी म्हणतात, जसवंत सिंगाचा वेढा चालू असतानाच शिवाजी महाराजांनी आणखीन एक प्रचंड धाडस केलं, ते म्हणजे सुरतेवर हल्ला. 6 जानेवारी ते 10 जानेवारी 4 दिवस बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार महाराजांचे ते कर्तृत्व पाहिल्यावर मन थक्क होते. सुरतेच्या लुटीनंतर महाराजांच्या जीवनात घडलेली एक दुःखद घटना म्हणजे शहाजीराजांचा मृत्यू. 23 जानेवारी 1656 रोजी शहाजी महाराजांचा मृत्यू झाला. यानंतर महाराजांनी बाजी घोरपडेस ठार केले व बसूरची स्वारी या 2 महत्त्वाच्या घटना देखील आपल्याला पाहावयास मिळतात. मित्रांनो, 4थ्या भागामध्ये आपण इथे थांबतो आहोत. यानंतर महाराजांच्या जीवनातील आणखीन महत्त्वाच्या घडामोडी 5व्या भागात आपल्यासमोर घेऊन येत आहे. धन्यवाद. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घडामोडींचे जर आधीचे भाग आपण पाहिले नसतील तर त्याच्या लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. जय जिजाऊ, जय शिवराय.